नमस्कार मंडळी, गावाकडे टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी का नाही, आज मल्हार ह्या व्हिडिओमध्ये हाय म्हटल्यानंतर काहीतरी एक विशेष पदार्थ व्हायलाच पाहिजे, म्हणूनच का नाही कारभारीनं आज काय बनवणार आहे आता विचारूतीलच. कारण आज आपण आहे ना सगळ्यांसाठी म्हणजे लहान मुलांना पण मोठ्यांना पण सगळ्यांसाठी ना एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहे, ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून मस्त वडी बनवणार आहेत. हा मंडळी का नाही, ह्यो एक स्नॅक्सचा पदार्थ आहे आणि सहसा कुठं बाहेर मिळत नाही बघा. आपण घरीच बनवून काय लागते, म्हणूनच ही जी रेसिपी का नाही आज कारभारीनं तुम्हाला सांगणार आहे. घरच्या साहित्यात कमी वेळेत होणारा शिव पदार्थ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि मल्हार काय किती वेळ शांत बसतोय माहित नाही, खरं आजचा पदार्थ मात्र लय झकास असणार आहे बघा. होय का नाही मल्हार? हसला म्हणजे जरा सकारात्मक आहे बघा. होय आहे की नाही कारभारीने? तू उरकायला घे. हो चालतंय, लगेच घेतो. हो चालते चालते. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पिठाचं आहे ना मस्त आहे ना आपण कुरकुरीत वडी बनवणार आहोत. तर ते कुरकुरीत वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर आता आपण इकडे घेतलेले आहे 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि अर्धा वाटी आपण आहे ना बेसन पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचा आपण इकडे तांदळाचं पीठ घेतलेले आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना मस्त असं कुरकुरीत होतं, त्यामुळे आपण इथं 2 चमचा तांदळाचं पीठ पण वापरलेले आहे. आणि इकडे बघू शकताय आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतलेले आहे, सैंधव मीठ चवीपुरतं आणि इकडे खोबरं आहे ना खिसून घेतलेले आहे. आणि इकडे बघा एक अर्धा चमचा भर आहे ना आपण ओवा सुद्धा घेतलेले आहे आणि एक मोठा चमचा आणि 1 चमचा मी इथं तीळ घेतलेले आहे, पांढरे तीळ घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे पीठ वगैरे घेतलेलेच आहे, तर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. आपण सगळ्यांना अगोदर हे पीठ एकत्र करून घेऊया. ह्यातलं आपण थोडंसं पीठ आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे वरती लावायला पाहिजे, त्यामुळे थोडंसं आपण हे पीठ बाजूला काढून घ्यायचं. बघा आता आपण पीठ तर सगळे एकजीव करून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, सैंधव मीठ एक अर्धा चमचावरच आपल्याला, अर्धा चमचा थोडंसं आपल्याला हळद पावडर घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला आहे ना ह्यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा वापरायचा आहे. कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे चवीला पण चांगलं लागणार आहे आणि दिसायला पण छान दिसेल, त्यामुळे आपण इकडं कांदा लसूण मसाला सुद्धा थोडंसं वापरलेले आहे, म्हणजे एक अर्धा चमचा भर तेवढंच वापरलेले आहे. तर आपण इकडे घेतलेले आहे ओवा एक अर्धा चमचा भर घेतलेले आहे, ते हातामध्ये घेऊया आणि चोळून घालूया, म्हणजे चव सुद्धा आहे ना चांगलंसं उतरेल वडीमध्ये. आणि आपण बेसन पीठ वगैरे वापरलं आहे त्यामुळं आपल्याला ओवा वापरायलाच पाहिजे. तर आपण थोडीसं आहे ना कोथिंबीर सुद्धा मी इथं बारीक चिरून घेतलेले आहे ते घालूया आणि 1 चमचावर आपल्याला तेल घालायचं आहे. असं आपण केलं ना चवीला पण खूप छान लागतो आणि सगळ्यांना पण आवडतो. लहान मुलं सुद्धा आहे ना सारखं दुकानात वगैरे आहे ना वेगवेगळे पदार्थ मागवतात, पण ह्या पद्धतीने आपण घरात बनवून ठेवलं ना म्हणजे आवडीनं खातील. हे बघा आता आपण ह्यामध्ये थोडं पाणी घालून आता आपण हे पीठ मळून घेऊया. तर आता इकडे बघू शकताय ह्या पद्धतीने आपण आहे ना इकडे पीठ मळून घेतलेले आहे, असं घट्टच मळून घेतलेले आहे. हे बघा ह्या पद्धतीनं आता पीठ तर आता मळून घेतलेले आहे. तर आता आपण आहे ना 1-5 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूया. तर आता आपण पीठ तर मळून घेतलेलेच आहे. तर आपल्याला मसाल्यासाठी ना थोडंसं खोबरं वगैरे भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इकडे गॅस पेटवून घेते. आणि थोडंसं आपल्याला आहे ना हे भांडं गरम करून घेऊया. तर आता भांडं तर गरम झालेले आहे, तर त्यामध्ये आपण घालूया हे खोबरं आणि खोबरं किसूनच घ्यायचं, म्हणजे चांगलासा भाजला जातो आणि जास्त वेळ पण नाही भाजून घ्यायचं, थोडंसं आपल्याला आहे ना गरम करून घ्यायचं आहे. तर आता खोबरं तर थोडंसं गरम झालेलेच आहे, ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे. पण तीळ घालूया, तीळ सुद्धा आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना आहे ना मस्त लागतो. त्यामुळे आपल्याला हे सगळं आहे ना खोबरं आणि तीळ थोडंसं गरम करून घेऊया. असंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं. थोडंसं खोबऱ्याचं वगैरे कलर बदल की आपल्याला हे काढून घ्यायचं. आता तिळाचा पण चांगलासा आवाज पण येतोय. आता भाजलेले आहे, तर आता आपण गॅस बंद करूया आणि आपल्याला हे सगळ्यातला आहे ना मसाला काढून घेऊया.
आता हे थोडंसं गार झालेलं आहे. आपण हे खोबरं वगैरे भाजून घेतलं होतं ना, तर त्यामध्ये आपण घालूया 1 चमचाभर आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपलं घरचं. कोणाला लागलं तरी सुद्धा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना हे मसाला घरपोचच मिळेल. थोडंसं आपण घालूया देशी हळद पावडर, आणि हे सुद्धा मिळणार आहे तुम्हाला घरपोच. आणि थोडंसं आपण घालूया मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर. थोडंसं आपण ह्यामध्ये घालूया तेल, सोडूया जे वलसरपणा येईल थोडंसं सोडायचं. आणि चांगलंच आपल्याला सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्णच सगळं एकजीव व्हायला पाहिजे हा मसाल्यामध्ये, म्हणजे खायला पण चविष्ट लागते. आणि तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आहे ना ह्यामध्ये अजून थोडंसं आहे ना मसाला सुद्धा वापरू शकताय, कांदा लसूण मसाला. हे बघा आता ह्या पद्धतीने आपला मसाला तर तयार आहे. तर आता आपण परत आहे ना गॅस पेटवून घेऊया. आणि ह्याच्यावरती आहे ना आपण इकडे एक पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये आपण 1 तांब्याभर पाणी घातलेले आहे. तर ह्याच्यावरती आपण एक चाळण ठेवूया, आणि चाळणीत सुद्धा आहे ना मी थोडंसं तेल लावलेले आहे. तर आता आपल्याला ना चांगलंसं पाणी आपल्याला उकळेपर्यंत ठेवायचं आहे. मस्त उकळायला पाहिजे पाणी. तर आता आपण इकडे पाणी तर उकळायला ठेवलेलंच आहे. पाणी उकळेपर्यंत आहे ना आपण इकडे पीठ मळून घेतलं होतं ना, हे बघू शकता पीठ सुद्धा आहे ना थोडंफार मऊ झालेलंच आहे. तर आपण आता अजून एकदा आपण इकडे पोळपाट लाटणे घेतलेले आहे, त्याच्यावरती आपण मळून घेऊया. असंच आपल्याला आहे ना पीठ मऊ करून घ्यायचं. आणि ह्यातला आपण गोळा करून घेऊया. आपण चपातीला वगैरे कसा गोळा तयार करून घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इकडे सुद्धा गोळा करून घ्यायचं. बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडे गोळा तयार करून घेतलेले आहे. आणि इकडे आपण थोडंसं पिठामध्ये बुडवून घेऊया आणि चांगलंसं आपण हे लाटून घेऊया. आपण चपातीला वगैरे कसं लाटून घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं. एकसारखंच आहे ना सगळीकडे असं लाटून घ्यायचं. हे बघा ह्या पद्धतीने एकसारखंच लाटायला पाहिजे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण इकडे लाटून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना आपण इकडे मसाला तयार करून घेतला होता ना, ते घालायचं. सगळीकडे असं घालायचं पसरवून. किती बसते तेवढं सगळं आपल्याला ह्यामध्ये मसाला वापरायचं. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं मसाला घातलेला आहे. थोडंसं आहे ना आपण पोळपाट नसं फिरवून घेऊया, म्हणजे चांगलासा मसाला आहे ना बसतील. आता आपल्याला तर हे गोल असं आहे ना रोल तयार करून घ्यायचं. पूर्ण असं दाबून असं आपल्याला हे तयार करून घेऊया, म्हणजे आतपर्यंत आहे ना चांगलासा मसाला बसतील. हे बघा आता असं दाबून आहे ना पूर्ण असं बंद करून घ्यायचं. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने इकडं तयार करून घेतलेले आहे रोल. तर आता आपल्याला आहे ना कट करून घ्यायचं. तर आता आपण इकडे चाकू घेतलेले आहे. चाकूला थोडंसं आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर काय होणार ते सगळं मसाला चिटकणार. त्यामुळे आपल्याला थोडंसं आपण आहे ना हे तेल लावून घेऊया, म्हणजे जरा सुद्धा आहे ना मसाला सुद्धा चिटकणार नाही आणि चांगलं असं कट पण होईल. तर आता आपण हे वडी कट करून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने आहे ना मी इकडं आकार देणार आहे ह्याला वडीला.
तुम्ही हे ना गोल सुद्धा कट करून घेऊ शकताय तुमच्या आवडीनुसार. बघा आता मी कट करून घेतलेले आहे. बघू शकताय मस्त आहे ना, आतपर्यंत चांगलासा मसाला सुद्धा बसलेला आहे आणि दिसायला पण छान दिसतो. आणि अजून आपण उकडून वगैरे घेतल्यामुळे ना मस्तच लागणार आहे. बघा आता आपण इकडे ताटामध्ये ठेवूया. बघा एकसारखं सगळं आहे ना, मसाला सुद्धा चांगला असं दिसतंय. हे बघा तर परत आपल्याला ना ह्याच पद्धतीने हे सुद्धा करून घेऊया. तर आता सध्या एकदम मी एवढं तयार करून घेतलेले आहे. आणि इकडे आपण गॅसवरती ना पाणी उकळायला ठेवलं होतं. आता पाणी सुद्धा चांगलं असं उकळलेले आहे वाटतं, वाफ वगैरे येतोय. तर आता आपण झाकण काढूया, बघूया. बघू शकताय पूर्ण असं पाणी तर उकळलेलंच आहे, वाफ मस्त आले. तर आता आपण आहे ना हे वरती चाळणीला आपण तेल लावूनच ठेवलं होतं, त्यामुळे आता आपण एक 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 वडी आहे ना आपण चाळणीमध्ये ठेवूया. चांगलं असं आपल्याला वाफवून घ्यायचं. किती बसते तेवढं ठेवायचं आणि चांगलं असं आपल्याला वाफवून घ्यायचं. आपण एवढं ठेवलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण लावूया आणि चांगलं असं आपल्याला आहे ना ते उकडून घ्यायचं. एक 10 मिनिटात म्हणजे चांगलं असं उकडलं जाईल. तर आता 10 मिनिटं झालेले. आता आपण चांगलं असं वडी आहे ना उकडलंय का बघूया, झाकण काढूया. हे बघा बघू शकताय मस्त आहे ना, रंग सुद्धा बदललेले आहे आणि मस्त उकडलेले आहे वडी. तर आता आपण आहे ना हे बाजूला काढून घेऊया. आणि आता आपल्याला ह्यातलं सगळं वडी काढून घ्यायचं. तोपर्यंत आपण गॅस आहे ना कमी करूया, गरम आहे. एक 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 आपण हे आपलं काढून घ्यायचं आणि इकडे आपण ताटामध्ये ठेवूया. हे बघा मस्त दिसतोय. मला काय झालंय बाळा, वडी खायचं आहे तुला, खायचं आहे वडी. तर आता हा देतो. परत आपण आहे ना चाळणी ह्याच्यावरती ठेवूया आणि राहिलेला आपण आहे ना ह्याच्यावरती आपल्याला परत उकडून घ्यायचं. हे सुद्धा आपण एक 10 मिनिटं परत आपल्याला उकडून घ्यायचं. हे बघा इकडे बघू शकताय मस्त आपण सगळं वडी आहे ना इथं म्हणजे उकडून घेतलेले आहे. दिसायला पण छान दिसतात. तर आपल्याला आहे ना इकडे चुलीवरती परत आपण एक भांडं ठेवलेले आहे, कढई. तर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं 1 चमचा, बरंच जास्त पण नाही. एक चमचावर आपण तेल घालायचं आणि ह्या तेलामध्ये ना आपल्याला थोडंसं आहे ना हे परतून घेऊया, म्हणजे खायला ना चविष्ट लागेल, मस्त कुरकुरीत पण होईल. तेलामध्ये थोडंसं परतून घेतल्यामुळं सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळं एकदमच घालूया आणि चांगलंसं आपण हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण सगळं आहे ना तेलामध्ये घातलेलंच आहे. तर आता आपण हे चांगलंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. 1-2 मिनिटच आपल्याला आहे ना परतून घ्यायचं. बघा आता आपण एका बाजूनं सगळं हे परतून घेतलेले आहे. तर आपण पलटी करूया. सगळ्या बाजून आपल्याला सगळं आहे ना हे पलटी करून घेऊया. चांगलंच आहे ना सगळं आपल्याला सगळ्या बाजूनं परतून घ्यायचं. बघा आता आपण सगळं आहे ना असं पलटी करून घेतलेले आहे. आता आपण हे बाजू सुद्धा आपण 2-3 मिनिटं चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. मस्त आपली वडी तयार होते. कमी तेलात, कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. हे बघा आता मस्त आहे ना आपली वडी तर तयार झालेली आहे. तर आता आपल्याला आहे ना काढून घ्यायचं वडी सगळं. बघू शकताय छान दिसतंय, दिसायला पण छान आणि खायला तर आहे ना मस्तच लागणार आहे.
हा वडी आताच मस्त आहे ना, सुगंध पण सुटलेली आहे. आणि तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने मुलांना वगैरे करून द्या, नक्कीच आवडेल. मस्त खरपूस असं आपल्याला आहे ना थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं. मस्त लागतो, हे बघू शकताय. दिसायला पण छान आणि खायला पण मस्त असं पौष्टिक हा वडी आहे. तर मंडळी मस्तपैकी का नाही वडी तयार झालेल्या आहेत. आता खाऊन आपण टेस्ट करूया कसं झाल्यात वडी, काय काय ह्याच्यामध्ये अजून पाहिजे किंवा काय काय अपेक्षित आहे. आणि जर काय नसेल तर मात्र ताव मारायचा आहे. बरोबर नाही? हो घ्या की. घेतो बघ. हो घ्या. दिसायला तर मला तर हे भाकरवाडीवाणी वाटायले बघ. होय. वरनं तीळ लावलीस काय? नाही आतच घातले, पण तीळ घातल्यामुळं दिसायला पण छान दिसाले आणि मस्त मस्त तर दिसतंय. होय. खातो आता तुम्ही की. हो घेते. जरा कुरकुरीत तर वाटायला. फक्त तेलामध्ये परतून घेतले ना. जबरदस्त. मंडळी बनवायला जरा वेळ जरी लागला तरी खायला मात्र निबार बाहेर लागते बघा. हे बारकी पोर एकदम खुश होत्यात. इतर भाषेतले चॅनल कुठं कुठं पोहोचल्यात, त्यामुळं मंडळी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. हो करणार की आता नक्की. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.